राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये भ्रष्टाचाराबाबत अनेक आरोप झालेत आणि त्यावर शिरसाट यांनी फक्त शांत राहण्याची भूमिका घेतलेली होती। मात्र संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांचं एक वक्तव्य आहे ते चांगलंच चर्चेत आलं। यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत असं विधान त्यांनी केलं आणि पुढे जाऊन हे विधान फक्त माझ्यासाठी असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यानंतर हशा पिकला आणि सोबतच मला आयकर विभागाकडून नोटीस आल्याची त्यांनी जाहीर कबुली दिली। 2019 मध्ये निवडणुकीमध्ये तुमची संपत्ती इतकी होती आणि आता 2024 मध्ये तुमची संपत्ती इतकी कशी झाली असं विचारल्याचं त्यांनी सांगितलं आणि याबाबत मला आता 9 तारखेला खुलासा करण्यासाठी सांगितलेलं असल्याचं पुढे त्यांनी माहिती दिली। मी उगाच नाही बोललो, परवाच मला नोटीस आलेली। 2019 तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती, 2024 मध्ये एवढी कशी झाली? 9 तारीख ठेवलेली, येणारी 9 तारीख। आता आलं की नाही ताप? पैसे कमवणं सोपं आहे, पण ते वापरायचे कसे आता अवघड झालेलं। तर या संदर्भात काही वेळापूर्वी त्यांनी आणखी एक खुलासा केला, पाहूया। काही लोकांनी त्या तक्रार केली होती, तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली। त्यांनी मला नोटीस पाठवली, 9 तारीख त्याच्यात दिली होती। त्यांना आम्ही वेळ मागून मागितलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य ते उत्तर देणार आहेत। त्याच्यामध्ये गैर असं कोणतंही नाही आहे। त्यांना फक्त आमच्याकडून उत्तर हवं आहे, स्पष्टीकरण हवं आहे की तुम्ही हे कसं होत झालंय आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिगली देऊ। नेत्यांना त्रास द्यायचं कुठेतरी षडयंत्र आखलं जातं असं म्हणावं, कारण बऱ्याच नेत्यांना अशा पद्धतीनं नोटीसेस जाणार अशी पण माहिती। काही लोकांची पोटदुखी आहे, परंतु त्याला आपण समर्थपणे उत्तर देऊ ना। नाही, पण आताच नोटीस येते, म्हणजे हे प्रकरण बाहेर काढल्यानंतरच नोटीस येते? नाही, असं काही नसतं। सरकारचं काम करतंय, यंत्रणांचं काम करतंय। मला त्यांच्यावर कोणताही ऑब्जेक्शन नाही।